उमरेड तालुक्यातील सेव गावातून यशाची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल उमरेड मधील दिव्या चौधरी हिने 94.2% गुण प्राप्त करत शाळेतून प्रथम, तर हर्ष चहांदे याने 94% गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला. सीबीएसई 10वी परीक्षेत कोणतेही बाह्य कोचिंग न लावता त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामागची मेहनत आणि जिद्द जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी जाऊन प्रतिक्रिया घेतल्या. काय नाव तुझं? माझं नाव दिव्या आहे. मी कक्षा 10वीतली विद्यार्थी होती. सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूलमधून जस्ट आता 10वी पास केली आहे. मला 94.2% मिळाले आहे. याच्यात माझ्या शाळेचं खूप मोठं योगदान आहे. माझ्या पॅरेंट्सनी आणि माझ्या टीचर्सनी मला खूप चांगला सपोर्ट केला आहे. मी 8वीत ठरवलं होतं की मला या शाळेत नाही शिकायचं आहे. कारण की खूप अंदरून वाटत होतं की पॅरेंट्सचा पैसा जाईल, खूप मोठं हे होतं. तर बशूल मॅमनं मला हात नाही सोडला. त्यांनी माझा हात अंतिम क्षणापर्यंत पकडला. त्यांनी म्हटलं की नाही बेटा, पैसे एक वेळा जाईल तर जाऊ दे, पण एज्युकेशन भेटलं पाहिजे. एज्युकेशन हे खूप महत्वाचं राहते म्हणते. त्यामुळे मी 10वीत इथे आली, एवढे चांगले पर्सेंटेज स्कोर केला. खूप आनंद होत आहे आता आणि शाळेचं खूप मोठं योगदान आहे. या यशाचं श्रेय कोणाला देशील? पहिले तर शिक्षकांना आणि शाळेवाल्यांना, नंतर पॅरेंट्स हर क्षणमध्ये होते माझ्यासोबत. शाळेत खूप चांगली शिक्षण पद्धती आहे. तिथे टीचर्स खूप चांगले समजावून सांगतात, स्ट्रेस बिलकुल नाही देत आणि प्रॅक्टिकल्स खूप चांगली होतात आमचे. बाहेर ट्युशन वगैरे लावली होती कुठल्या विषयाची? नाही, ट्युशन वगैरे नव्हती. गरजच नव्हती ट्युशन. शाळेतच इतकं चांगलं शिकवत होते की ट्युशनची गरज नाही पडली. कोणत्या कोणत्या विषयात किती मार्क मिळाले? हिंदीमध्ये मला 98 मिळालेले आहे, आय टीमध्ये 97 आणि सायन्समध्ये 93, सोशल सायन्समध्ये 94, मॅथमॅटिक्समध्ये 71, इंग्लिशमध्ये 89. काय स्वप्न आहे तुझं? मोठं होऊन काय बनायचं आहे? इंजिनियर बनायचे आहे. आणि आता जी नवी बॅच येईल, 9वी पासून 10वी शाळेमध्ये, तर त्या पोरांसाठी काही संदेश आहे का? चांगला अभ्यास करा आणि टीचर जे शिकवतात ते रिव्हिजन करा घरी जाऊन. ते जे शिकवतात तेच राहते, तेच येतात पेपरात. आणि आय टी आणि हिंदीसाठी शैला मॅम वगैरे आहेच, चांगलं शिकवतात खूप. मॅथ्स पर थोडा लक्ष द्या, यावेळेस कॉम्पिटन्सी बेस जास्ती आला होता. आणि सायन्स पण थोडा नाही, कोचिंग क्लासेस नाही, घरी सेल्फ स्टडी केलं तर होऊन जाईल. फक्त प्रॉपर रुटीन पाहिजे आपल्याला त्याचा, की कसं करायचंय, मग होऊन जाते. ठीक. शाळेबद्दल काय सांगाल? शाळेबद्दल एक महत्वाची चीज जे सांगायची आहे ते त्याचं एन्व्हायरमेंट. ते खूप जास्त आमचा स्ट्रेस रिड्यूस करण्यामध्ये आम्हाला खूप मदत करते. तिचं जे ग्रीनरी आहे ते मेंटल स्ट्रेस पुराच कमी करून देतात. तर त्यामुळे काही स्ट्रेस होत नाही अभ्यासाचा वगैरे. आणि मी शाळेत लहानपणीपासून आहे, ग्रेड 1 पासून आहे. तर खूप चांगलं असं चांगलं स्ट्रेस कॅपेबल त्याला शोषण्याची ते क्षमता आली आहे माझ्यामध्ये आता. तर स्ट्रेस इतकं नाही होत एन्व्हायरमेंटमुळे. तुमच्या आमच्या शाळेतले शिक्षक खूप चांगले आहेत. अगर डाऊट्स असले तर क्लिअर करून देतात ते लोक. प्रॅक्टिकल पण करतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलं समजते. फक्त ते रट्टा मारू नाही करवत. त्यांना चांगलं समजवतात की असं असं राहते, ते डाऊट्स पुरे क्लिअर करतात आणि टेस्ट सिरीज लगातार होत राहते, ज्याच्यामुळे आमची प्रॅक्टिस होत राहते. तर ती माहित पडते की कुठे कमी आहे, कुठे नाही आहे, मग ते आम्ही दुरुस्त करतात नेक्स्ट टाइम. काय नाव आहे तुझं? हर्ष चांदे. आता नुकताच सीबीएसईचा 10वीचा निकाल लागला आणि त्या निकालात तुला अतिशय चांगले मार्क मिळवून तो पास झाला आहे. तर काय सांगशील? या यशाचं श्रेय कोणाला देशील? या यशाचं श्रेय मी माझ्या पॅरेंट्सला देईन आणि माझ्या शिक्षकांना, ज्यांनी मला एवढं चांगलं शिकवलं. आणि कुठल्या शाळेत शिकला तू? मी सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल. मग तू कोचिंग क्लासेस वगैरे लावला होता? ट्युशन नाही, वगैरे कोचिंग नाही? क्लासेस नाही लावले. कशा पद्धतीचं शिक्षण होतं शाळेमध्ये? बहुत चांगल्या पद्धतीने शिकवला. इंग्लिश, हिंदी सब्जेक्टला खूप चांगला महत्त्व दिला त्यांनी. कोणत्या आणि कोणत्या विषयात किती किती मार्क मिळाले तुला? मला आय टीमध्ये 98 मिळाले, हिंदीमध्ये मला 95 मिळाले आणि सायन्समध्ये मला 92 मिळाले. इंग्लिशमध्ये पण मला 92 मिळाले आणि मॅथ्समध्ये 87 सॉरी. कशा पद्धतीनं शिकवलं जात होतं शाळेत? शाळेतली शिक्षण पद्धती कशी होती? स्कूल में काफ़ी अच्छे से पढ़ाया गया था मुझे। डाउट क्लियरेंस होती थी, रेगुलर टेस्ट होते थे, जिससे मुझे क्लास में कितना अच्छा पढ़ रहा हूँ और मैं कितना अच्छा और कर सकता हूँ, उसके बारे में मुझे पता चला। मैं हर समय टीचर्स से कांटेक्ट में रहा था और इसकी वजह से मेरे मार्क्स और अच्छे अच्छे बढ़ते गए। एंड में प्री बोर्ड्स हुए, जिससे मुझे पता चला कि किस लेवल के क्वेश्चंस आते हैं, और इससे मुझे और क्लियरेंस मिली और मेरा स्कोर बेटर हुआ।
इतर बाकी विद्यार्थी जसं कोचिंग लावून अभ्यास करतात, तुला का बरं वाटलं नाही की बाहेर कोचिंग क्लासेस लावून आपणही अभ्यास करावा त्या पद्धतीने? आ, नहीं, मुझे नहीं लगा कि कोई कोचिंग लगानी चाहिए, क्योंकि स्कूल से ही मुझे इतना कुछ मिला कि मुझे कुछ और करने की ज़रूरत ही नहीं पड़ी। स्कूल में जैसे पढ़ाया गया, जिस तरह से हम्म. एक्सपेरिमेंट्स हुए साइंस में, मैथ्स में सर ने डाउट क्लियर कराया, हिंदी में मैम ने बेसिक से एडवांस तक पढ़ाया, उससे मुझे कुछ ऐसे डाउट हुआ नहीं कि मुझे कुछ और भी लगाना चाहिए। आता जी नवीन बॅच आहे त्या मुलांना काय संदेश द्याल तुम्ही? For next class, I would like to say that only trust your teachers and follow them. Just what they said, you should do that, and you will get the best result.